नमस्कार. आपल्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर हिंगोली लोकसभा मतदारसंघाला आपले 2 मतदारसंघ जोडलेले आहेत. त्या ठिकाणी सुद्धा 26 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 यावेळेस मतदान होणार आहे. या मतदानासाठी आपण खूप मोठी यंत्रणा उभी केलेली आहे. आपल्या नांदेड मतदारसंघात 2068 बूथ, 10,500 पेक्षा जास्त कर्मचारी आणि 10,000 पेक्षा जास्त यंत्र ही आपण या मतदानासाठी वापरणार आहोत. आणि या सगळ्याला अर्थ तेव्हाच येईल जेव्हा आपले मतदार बाहेर पडून मतदान करतील. एरवी आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला असं वाटतं की आपलं मत विचारलं पाहिजे, आपली चॉईस घेतली पाहिजे. आणि ही वेळ आलेली आहे की देशाच्या, राज्याच्या भविष्यासाठी आपल्याला जे वाटतं, जे कुठला उमेदवार आपल्याला योग्य वाटतो त्याला मत देण्याची चॉईस आपल्याला यावेळेस इथं आता वापरायची आहे. त्यांना मत देऊन आपला जो लोकशाहीतला सर्वोच्च अधिकार आहे तो आपल्याला वापरायचा आहे. आपण जेव्हा म्हणतो की आम्ही एका स्वतंत्र देशात राहतो, तर स्वतंत्रतेचा सगळ्यात मोठा अर्थ हा असतो की आम्ही आपले उमेदवार आणि आम्ही आपले शासन हे निश्चित करू शकतो, ते निवडू शकतो. आणि तीच वेळ आता 26 तारखेला आलेली आहे. माझं सर्व मतदार बांधवांना अतिशय कळकळीचं आव्हान आहे की आपण निश्चितपणे मतदान करा. उष्णतेचा थोडा वेळ आहे, जरी त्या दिवशी थोडासा आपल्याला अंदाज असा मिळालेला आहे की थोडं त्या दिवशी तापमान कमी राहील, परंतु तरीसुद्धा 7 ते 11 या सकाळच्या वेळेमध्ये जास्तीत जास्त आपण मतदान करा, जेणेकरून आपल्यालासुद्धा काही अडचण येणार नाही. आणि आपण मतदान करून स्वतः तो मतदान केल्याचा सेल्फी किंवा फोटो टाका, जेणेकरून इतर लोक प्रवृत्त होतील आणि लोकशाहीच्या या रथाला आपण बळकटी द्या. आज प्रचार संपला आहे आणि त्या अनुषंगाने काय सांगता? प्रचार आजपासून शांततामय मार्गानेच सुरू राहील. जाहीर सभा किंवा जो सक्रिय प्रचार आपण ज्याला म्हणतो तो होणार नाही. फक्त वैयक्तिक स्वरूपाचा प्रचार हा इथून पुढे होईल. त्या अनुषंगानं सर्व राजकीय पक्षांना, उमेदवारांना आपण सूचना दिलेल्या आहेत.